नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजचा टॉपिक तुम्हाला समजलाच असेल की जे जॉब करत आहेत त्या विद्यार्थी मित्रांसाठी आहे. जॉब करून अभ्यास कसा करावा, जॉब करताना अभ्यास कसा करावा. कारण मी जॉब करताना केलेला आहे म्हणून सांगू शकतो थोड्या प्रमाणात. कारण सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून मी 3.5 वर्ष होतो आणि त्यानंतरच म्हणजे त्या दरम्यानच अभ्यास चालू होता आणि उपाधीक्षक भूमी अभिलेख याच्या ट्रेनिंगमध्येच पुढे परीक्षा देऊन मुख्य अधिकारी आणि 2022ची इंटरव्ह्यू सुद्धा दिलेला आहे. ह्या पोस्टिंगच्या वेळेस काय एवढं त्रास नव्हता किंवा उपाधीक्षक भूमी अभिलेख ट्रेनिंग चालू होतं, मुख्य अधिकाऱ्याचं ट्रेनिंग आहे त्याच्यामुळे मला एवढं कामाचा लोड नव्हता. परंतु प्रत्यक्ष सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून ज्यावेळेस मी मंत्रालयात काम करत होतो त्यावेळेस प्रत्यक्ष काम आणि सोबतच इतर जे अभ्यास आहे आपला त्या गोष्टी कशा केलेल्या आहेत त्याच्यावरनं मी तुम्हाला सजेशन्स देऊ शकतो की जॉब करताना अभ्यास कसा करावा. मग या संपूर्ण लेक्चरमध्ये आपण अभ्यासाचे नियोजन, ऑनलाईन क्लासेस, यूट्यूबचा वापर कसा करावा याच्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. चला लेक्चर संपूर्ण ऐका. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ महत्त्वाचा वाटला, तुमचे जॉब करणारे कोणी मित्र असतील तर त्यांना नक्की शेअर करा. आता बघा, जॉब करताना स्टडी, जॉब कोणते कोणते आहेत. आता जॉब कोणत्या क्षेत्रात असू शकतो. एखादा मित्र आपला तो गव्हर्नमेंट जॉबवर असू शकतो, दुसरा एखादा प्रायव्हेट असू शकतो किंवा एक तिसरा प्रकार मी केलेला आहे तो म्हणजे बँकिंगचा. बँकेमध्ये पण खूप मोठ्या प्रमाणात पोरं काम करतात. आणि आणखी एक प्रकार आपण करू शकतो ते पार्ट टाइम जॉबचा. पार्ट टाइम जॉब म्हणजे आर्थिक परिस्थितीच्या काही गरजांसाठी आपण पार्ट टाइम जॉब करतो. तो एक प्रकारचा आपण इकडे तिकडे वेळ वेस्ट घालतोय, त्याचाच आपण इकडे सदुपयोग केला असं म्हणूया. आणि त्या पार्ट टाइम जॉब करूनच अभ्यास करणं हे बेस्ट आहे. पार्ट टाइम जॉब म्हणजे आपण एक 4 ते 5 तास काम करतोय आणि बाकीचा वेळ अभ्यास करतोय असं ग्राह्य धरूनच तो बाकीचा अभ्यास करत असेल. आता गव्हर्नमेंट जॉब असेल तर शासकीय वेळ जर बघितल्या तर 9 ते 7 या दरम्यान ऑफिसचा पूर्ण वेळ जातो. कितीही जवळ जरी ऑफिस असलं तर म्हणजे 9:45ला ऑफिस जरी चालू होत असलं तरी निघण्यासाठी आणि बाकी सगळ्या गोष्टीसाठी 9 वाजतात आणि 5:15ला जरी ऑफिस सुटत असलं तरी यायला आणि सगळं पोहोचायला 7 वाजतात. 9 ते 7 वेळ हा जातोच. खाजगी कार्यालयामध्ये काम करत असाल तर तुमचे 8 तास जाणारच आहेत आणि त्याला प्लस 1 तास आणि प्लस 1 तास असं तुमचे 10 तास याच्यात जातात. बँकेमध्ये सुद्धा तुमचे 10 तास पूर्ण वेळ जात असतो. आता हे बघा, कार्यालयीन वेळा जर बघितल्या तर प्रत्येकाचे 9-10 तास तुमचे ऑफिसच्या वेळेत जाणार आहेत. दिवसाच्या 24 तासापैकी तुमचे 10 तास हे ऑफिस वर्कला जातात. आपण शांत झोप म्हणली तर 7-8 तासाची असते. 18 तास इथे गेले. वैयक्तिक काही गोष्टीला 2 ते 3 तास दिले तर तुमचे एखादा व्यक्ती फुल टाइम जॉब करत असेल तर त्याचे 20 तास हे त्याच्यातच जातात. राहिले फक्त 4 तास. तो किती करू शकतो? 4 तास स्टडी करू शकतो. पर डे 4 तास तुम्हाला स्टडीसाठी म्हणजे पूर्ण कॉन्सन्ट्रेशन देऊन, पूर्ण लक्ष देऊन मी जॉब करणारा व्यक्ती हा 4 तास काम म्हणजे अभ्यास करू शकतो. असं एक आपण अंदाजे काढलं. आता कामाची पद्धत कशी आहे त्याच्यावरनं याच्यामध्ये ऍड होऊ शकतं. काम शासकीय ऑफिसमध्ये असेल, एखादं जास्त हेवी काम नसेल, म्हणजे जास्त डोक्याला ताण असणारं, लोकांची जास्त आवक जावक असते तिथं, तुम्हाला जास्त लोकांना डील करावं लागतं, बोलावं लागतं. खाजगीमध्ये पण तुम्हाला पर्सनली तुमच्यावरती जास्त टार्गेट दिलेले असतील, बँकेमध्ये टार्गेट दिलेलं असेल, असे जॉब असतात. याच्यावरनं कामाच्या लोडवरनं तुम्ही एखादा तास इथं वाढवू शकता. एखादा तास तुम्हाला मिळू शकतो. कामाचा तास जर कमी कमी लोड असेल तर तिथे एखाद 2 तास तुम्हाला ऑफिसमध्ये वेळ मिळणार आहे. त्याच्यानंतर टार्गेट ओरिएंटेड जॉब असेल तर तुम्हाला तिथं 100% वेळ द्यावा लागतो. शासनामध्ये 100% टार्गेट ओरिएंटेड असं नसतं. फक्त लोकांचा जर तिथं जास्त लोकाभिमुख काम असेल किंवा लोकांचं दररोज तिथे येणं जाणं असेल तुमच्या डेस्कला किंवा तुमच्या ऑफिसला, तुम्ही जिथं बसून काम करता तिथं जर लोक येत असतील तर तुम्हाला काहीच वेळ मिळत नाही. आणि खाजगी व्यक्ती तर तुम्ही तर काहीच काम म्हणजे तुमचं पर्सनल करता येणार नाही. बँकेमध्ये सुद्धा पर्सनल गोष्टी करता येत नाहीत. मग तुम्ही आता जॉबच्या प्रकारावरनं साधारण तुम्ही जर विचार केलात
तर अवरेज 4 ते 5 तास वेळ आपल्याला मिळतो. मग याच्यामध्ये ऍड कुठं होणार आहे? इथं जर ज्यांचं ऑफिस जवळ आहे, लवकर घरी जाऊन लवकर परत येतात, ह्या सगळ्या प्रवासातला वगैरे वेळ, हे सगळं आपण ग्राह्य धरून 10-10 तास वेळ दिलेला आहे ऑफिसला. परंतु तिथं तिथं काय जर बदल झाला, म्हणजे ऑफिस जवळ आहे, लगेच मी 15 मिनिटात माझ्या ऑफिसला पोहोचू शकतो, 15 मिनिटानंतर लगेच येऊ शकतो. असं जर असेल तर तुमचा एखादा तास वाढू शकतो. म्हणजे हार्डली तुम्ही पर डे 5 तास वेळ देऊ शकता. 5 तास भरपूर झाले स्टडीसाठी. तास कळालेले आहेत. आता त्याचं विभागणी कशी करता येईल ते आपण बघूया. आता वेळेचे नियोजन कसं करणार आहात? सकाळी, दिवसभर आणि रात्रीचा वेळ. सकाळी, दिवसभर आणि रात्रीचा वेळ. अ, आपली आता आलेच इथं तर काही 2-3 ऍड करून घेतो मी. ही आपली कृष्ण अर्जुन मेंटॉरशिप बॅच आहे, जी राज्यसेवेसाठी आणि कंबाईनसाठी या दोन्हीसाठी आपण मेंटॉरशिप प्रोग्राम आहेत आपले. राज्यसेवेचा 1 जानेवारीपासून सुरू झालेला आहे, 2024. तुम्ही केव्हाही त्याच्यामध्ये जॉईन होऊ शकता. आणि कंबाईनचा आपण 15 जानेवारी 2024 पासून सुरू केलेला आहे. याच्यामध्येही तुम्ही केव्हाही जॉईन होता. ज्या दिवशी जॉईन होईल त्या दिवसाच्या डेली शेड्यूल पासून तुम्हाला सुरुवात करायची आहे सब्जेक्टची. ओके, तुम्ही ज्या दिवशी जॉईन झाला त्या दिवशी जो प्लॅन असेल तिथून सुरुवात करायची आहे. असा आपला हे 2 प्रोग्राम आहेत, नक्की जॉईन करू शकता. आता सकाळ, दिवसभर आणि रात्री. दिवसभर तर तुमचं ऑफिस असणार, बरोबर. दिवसभर ऑफिस असणार आहे, त्याच्यामुळे इथं वेळ मिळत नाही. आता माझं कसं होतं बघा, म्हणजे मी अगोदर माझं शेअर करेन, मग नंतर आपण त्याचा प्लॅन करूया. आता माझा मुंबईमध्ये जॉब असल्यामुळं मला प्रवासाला वेळ लागायचा. म्हणजे साधारणपणे मी 8 वाजता घरातून निघायचं आणि रात्री 8 वाजेपर्यंत इतका वेळ मला काय व्हायचा, लागायचं. म्हणजे सकाळी 8ला निघाले की संध्याकाळी 8ला घरी. 8 ते 8. परंतु हे सकाळी 8ला ट्रेनमध्ये बसल्यानंतर पावणे 10 म्हणजे 10 वाजेपर्यंत मला इथं साधारणपणे 1.5 तास वेळ मिळायचा. आणि येत असताना 6:15 ते 8 या दरम्यान 1.5 तास वेळ मिळायचा. म्हणजे माझ्या हक्काचं असं एक 3 तास या प्रवासात किंवा कंपल्सरी स्टडी करायला मिळायचे. जे 3 तास ट्रेनमध्ये, लोकलमध्ये अभ्यास करायला वेळ 100% मिळायचा, जिथं मला दुसरं काहीच करता येत नव्हतं. ते अभ्यासच करावा लागायचा. सीट मिळाली की आपण व्यवस्थित अभ्यास करत बसायचं. मग ते काहीही असू शकतं. मग 3 तास माझे दररोजचे डेली आहेत की मी ते अभ्यास केलाच पाहिजे असे मला मिळायचे. त्याच्यानंतर रात्री आलं की जेवण वगैरे करून आपण 9च्या दरम्यान बसलं की 9 ते 10 असा साधारणपणे 1 तास, 1 ते 1.5 तास माझा अभ्यास व्हायचा. जास्तीत जास्त 1 ते 1.5 तास. म्हणजे इथले 3 आणि इथलं 1.5 असं 4.5 तास हा वेळ माझा दररोजचा अभ्यासाचा असायचा. पण त्याच्या व्यतिरिक्त वेळ कुठं मिळायचा, तर ऑफिसमध्ये मी PYQ, पॉलिटी, पॉलिटी आणि HRD, म्हणजे अभ्यास तर मेन्सच करा, HR आणि HRD हे 3 जे टॉपिक आहेत, PYQ, पॉलिटी, HRD, हे फक्त ऑफिसमध्ये करायचं. सगळे PYQचं वाचन, पॉलिटीचं वाचन आणि HRDचं वाचन. याचाच या पॉलिटी आणि HRD हा सुद्धा मी प्रवासात करायचा. इथं जो 1.5 ते एक्स्ट्रा 1.5 तास मिळतोय, त्याचा स्पेसिफिक एखादा सब्जेक्ट जो मला अभ्यासा वाटतो बसून तो करायचा. आणि राहिलेलं संडे आणि सॅटरडे, शनिवार रविवार जे फुल दिवस मिळतात, त्या फुल डे मध्ये मी ह्या 2 दिवसात एक बुक पार करायचंच. मग ते कोणतंही असो, एक पुस्तक पार झालं पाहिजे. किंवा 2 संडेच्या स्लॉट मध्ये, म्हणजे 4 दिवसात हे एक संडे आणि पुढचा एक संडे सॅटरडे, याच्यामध्ये डायरेक्ट एक पुस्तक पूर्ण करायचं. माझं टार्गेट पुस्तकावरती असायचं. असा माझा प्लॅन असायचा. आता आपण तुमच्या प्लॅनवर डिस्कस करूया थोडाफार. सकाळी तुम्हाला किती वेळ मिळतो, तो थोडा स्लॉट एक मिनिमम 1 तासाचा तरी असावा. मिनिमम 1 तास ते मॅक्झिमम कितीही. आणि रात्री पण तुमचा पर डेचा मिनिमम 1 तास ते मॅक्झिमम कितीही तुम्ही करू शकता. मग तुमच्या ऑफिसच्या वेळेनुसार तुम्ही तिथं PYQ असेल, करंट अफेअर्स असतील, हे 2 ऑफिसमध्ये, आणि तुमचा सहज फक्त रिव्हिजन करायची गरज आहे असा सब्जेक्ट, सहज अभ्यासला जाणारा किंवा रिव्हिजनची ज्याला आवश्यकता आहे, तुम्हाला त्याच्या कन्सेप्टची आवश्यकता नाहीये,
असा एखादा विषय असतो, एखाद्याचा जिओग्राफी असू शकतो, एखाद्याचा पॉलिटी, इकॉनॉमिक्स, कोणताही विषय असू शकतो. तो सहज तुम्ही वाचला तरी तुम्हाला ते सगळं रिकलेक्ट होतं, रिकॉल होतं. त्याच्यासाठीच तो विषय इथे ठेवायचा. परत PYQ आणि करंट हे पूर्ण ऑफिसमध्येच करायचं केला पाहिजे. मग बघा, असं स्पेसिफिक म्हणजे सकाळी मी 10 मिनिट, 15 मिनिट, मिनिटावर नाही, तर तासात तास आणि प्लस तुमचा टाइम टेबल असला पाहिजे. रात्रीचा पण तास आणि प्लस. या दरम्यान एक लक्षात ठेवायचं, मोबाईल वापरायचा नाहीये. डायरेक्ट अलार्म लावून ठेवायचं मोबाईलला, की 1.25 तासाचा आपला सकाळचा शेड्यूल आहे. 1.25 तासाला ते वाजला पाहिजे, तोपर्यंत पुस्तक वाचायचं. इतका वेळेचं नियोजन तुमचं स्पेसिफिक असलं पाहिजे, की 1.5 तास मी वाचणार म्हणजे वाचणार, त्याच्या दरम्यान मी काहीच घेत नाही, मोबाईल नाही, काही नाही, कोणाला बोलत नाही. 1.5 तास तेवढेच प्रॉपर वाचायचं. त्याच्यानंतर रात्रीचे जे वेळ तुम्ही ठरवलेल तेवढा वेळ प्रॉपर वाचायचा. त्या दरम्यान मोबाईल वगैरे काहीही वापर करायचा नाहीये. त्याच्यानंतर दुसरं, तुम्ही जर ऑनलाईन लेक्चर ऐकणार असाल तेच या दरम्यान दिवसभरच्या, त्याच्यानंतर युट्यूबवरचे लेक्चर ऐकणार असाल तर याच दरम्यान तुमचं टाइम टेबल असलं पाहिजे. आता बघा, सुट्टीच्या दिवसाचं नियोजन, मी जसं एक सब्जेक्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा, त्या सुट्टीच्या दिवशी पूर्ण सब्जेक्ट झालाच पाहिजे. मग तुम्हाला बघा 2 दिवसाचे जवळपास 12 असे 24 तास तरी मिळतात. 24 तास कंटिन्यू वाचलं, 24 तास प्लस जाऊ शकतो ते, जर तुम्ही चांगलं आणखी युटिलाइज केलं दिवसांना, तर मिनिमम 24 तास स्टडी केला तर 300 पेजचं पुस्तक सहज पूर्ण होतं 24 तास पूर्ण स्टडी केल्यानंतर. आणि कठीण ज्या आपल्या बाबी आहे, ज्याच्यावर आपल्याला अभ्यास करणं अपेक्षित आहे, त्या या शनिवार रविवार म्हणजे तुमच्या सुट्टीच्या दिवशी त्या पूर्ण करून घ्यायच्या आहेत. आता छोटे छोटे टार्गेट्स ठेवा. छोटे छोटे टार्गेट्स म्हणजे काय असतात, आपण 1 तास अभ्यास करतोय, तर 1 तासामध्ये काय होऊ शकतं. तुम्ही जर समजा पॉलिटी वाचायला घेतलेला आहे, तर पॉलिटीमध्ये 1 तासात काय होणार आहे, तर UPSC आणि MPSC जे आयोग आहेत यांचा अभ्यास होऊ शकतो 1 तासामध्ये, तर ते वाचून घ्या. तर तुम्हाला वाचलं की आता आपल्याला 2 तास वेळ मिळणार आहे, तर 2 तासामध्ये काय होतं, आणीबाणी टॉपिक आहे, आणीबाणी टॉपिक आहे, वित्त आयोग आहे, हे वाचून घ्यायचे ते का. तुम्हाला जर समजा एक मोठा स्लॉट मिळाला, की 2-2 तासाचे 2 स्लॉट मिळाले, तर त्याच्यामध्ये तुम्ही संसद टॉपिक वाचून घ्या. म्हणजे तुमचे वाचायला बसत असताना आपल्याला किती वेळ मिळणार आहे, जॉब करणाऱ्या लोकांना हे डोक्यात घेतलंच पाहिजे. आपल्याला वेळ किती मिळणार आहे, पण कितीचा अलार्म मोबाईलमध्ये लावून मोबाईल असा खाली तोंड करून ठेवलेला आहे आणि तो किती वेळानंतर अलार्म वाजणार आहे, याच्यावरनं तुम्ही तुमचे टार्गेट ठेवले पाहिजेत. आणि ते कधीही छोटे छोटे टार्गेट्स ठेवले पाहिजेत डेली स्टडीमध्ये. संसद मी 5 तासात वाचून काढतो, मग 5 तासाचे मी भाग किती केले, 1.5 तास, 1.5 तास आणि 2 तासाचा एक, असा तुम्ही भाग केला पाहिजे आणि संसद पूर्ण केला पाहिजे. छोटे छोटे टार्गेट्स परणच तुमचं पूर्ण होणार आहे. आता अनेक आले गोष्ट तेही शेअर करतो इथं. आपली राज्यसेवा टेस्ट सिरीज आहे, त्याच्यामध्ये 11 टेस्ट असणार आहेत. ही PDF स्वरूपात तुम्हाला टेस्ट देणार आहे. बघा, टेस्ट जॉईन करायचं असेल तर आपला ऍप डाउनलोड करा, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. आता प्रवासात वेळ जात असेल, आता एखाद्याचा जॉब प्रवासात असेल, मी जसं माझं सांगितलं की काय व्हायचं, मला लोकलमध्ये माझा वेळ जायचा, 4 तासाच्या जवळपास माझा वेळ जायचा आणि तिथं मी 3-3.5 तासात जवळपास अवरेज 3 तासाजवळ तरी मी त्याच्यामध्ये अभ्यास 100% करायचं. मग प्रवासात ज्याचा वेळ जात असेल, बसमध्ये असेल, कोण लोकल बस, त्याच्यानंतर कसेही असू शकतं, स्वतःची गाडी असेल, टू व्हीलर वरती जात असाल, तर त्याच्यामध्ये चालू घडामोडी हा टॉपिक कव्हर करून घ्यायचा. जिथं बसून तुम्ही प्रवास करत असाल तर बुक वाचा, आणि जर तुम्ही स्वतः ड्रायव्हिंग करत असाल तर मग थोडं लक्ष ठेवा की ऑडिओ टाईप मध्ये लेक्चर ऐकण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओ वगैरे असतील तर ते कानात घालून ऐकण्याचा प्रयत्न करा. एकाच कानामध्ये हे असू द्या. दुसरं कान तुम्ही ड्रायव्हिंग वगैरे करत असाल तर दुसरीकडे असू द्या. काहीतरी मोठा झाला इव्हेंट बाहेर तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. फक्त ते ऐकत राहायचं, कंटिन्यू ऐकत राहिले एखादी गोष्ट ती लक्षात राहते. आणि तुमचं जास्त ज्या विषयावर कमांड आहे त्या विषयाचं वाचन प्रवासात करायचं असतं. काही अडचण नाही, तो विषय कंटिन्यू त्याच काळात पूर्ण करून घ्यायचा. आता येऊया आपल्या युट्यूब आणि ऑनलाईन क्लासची मदत कशी घ्यायची. आता पहिलं बघूया युट्यूबवरचे व्हिडिओ. युट्यूबवरचे व्हिडिओ कधीही ऑनलाईन पाहिजे नाहीत, म्हणजे डाटा चालू असताना बघायचे नाहीत. तर ते कसे, पहिलं तो जो व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे तो डाउनलोड करायचा. ओके, डाउनलोड केलं. डाउनलोड केल्यानंतर कुठलाच व्हिडिओ हा 1.25 स्पीडपेक्षा कमी स्पीडनं बघायचा नाही, तो त्याच्यापेक्षा जास्त स्पीडने बघायचा. डाउनलोड स्पीड
आणि एक व्हिडिओ जो डाउनलोड करून घेतलेला आहे तो 2 वेळा तरी पाहायचा. आपला एवढा डाटा गेलेला आहे, डाउनलोड करा, 1.5च्या स्पीडनं 1.25च्या स्पीडनं बघा आणि तो कमीत कमी 2 वेळा व्हिडिओ बघायचा आहे. असंच उगच काहीच बघायचं नाहीये. स्पेसिफिक डाउनलोड केलेलेच व्हिडिओ बघायचे, सिलेक्ट करून बघायचं. व्हिडिओ डाउनलोड करण्याच्या अगोदर त्या पट्टीवरती चेक करायचे की कसा कसा व्हिडिओ म्हणजे चेक करायचा 10 मिनिटाला, 20 मिनिटाला, 25 मिनिट, 30 मिनिट, 50 मिनिट, की याच्यामध्ये काय शिकवलेलं आहे. मग आपल्याला जर योग्य वाटला तर तो डाउनलोड करायचा, त्याची स्पीड वाढवायची आणि 2 वेळा तो व्हिडिओ बघायचा. त्याच्यानंतरच तो काहीतरी आपल्याला फायदेशीर असतो. आता ऑनलाईन क्लास लावलेला असेल तर प्रवासात असेल त्याची स्पीड वाढवून जास्तीत जास्त वेळ रिव्हिजन करण्याचा प्रयत्न करायचा. तसंच एक आपला ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे जी तुम्हाला मदत करू शकते राज्यसेवेसाठी, ज्याच्यामध्ये सर्व GS विषय घेतलेले आहेत. 152 व्हिडिओ संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे. आपल्या ऍप वरती जाऊन तुम्ही तो व्हिडिओ हे सगळे बघू शकता किंवा बॅच सुद्धा जॉईन करू शकता. ओके. आणखी काही तुम्हाला गोष्टी हव्या असतील किंवा कसा अभ्यास, आणखी काही प्रॉब्लेम आला तर आपला @MGT ऍडमिन स्पेस कुठलाच नाही 1 किंवा 99 22 65 71 आणि 51 या नंबरवरती मेसेज करू शकता. टेलिग्राम असेल, व्हॉट्सअप असेल, आणि टेक्स्ट मेसेजच्या द्वारे, आणि हा टेलिग्रामचा ID आहे, याच्यावरती सुद्धा तुमचे मेसेज करू शकता, अभिप्राय नोंदवू शकता. धन्यवाद.